चला मित्रांनो, आर्डेक्स मिलिए काम पे चलिए। क्या क्या बात कर रहे हैं? चला मित्रांनो, आता मी मेट्रो जवळ आलो आहे। तर आपला प्रवास मेट्रोने होतो। आइए देखते हैं, बैठकर मजा आएगा। घरापासून 2 मिनिटावर मेट्रो स्टेशन। तर मेट्रोचे तिकीट काढणार आहे। ओळखा भाऊ, हा रोड कोणता आहे, कुठून मेट्रो पकडणार मी? ओवरीपाडा। रुको जरा, सबर करो। 15 मिनटं मेट्रोमध्ये गेले मित्रांनो। आणि आजकाल मेट्रोमध्ये पण एवढी गर्दी असते। जसं का लोकल ट्रेन गर्दी आहे। मेट्रोवरून खाली उतरायचं। तर सगळीकडे गणपतीची पण तयारी चालू आहे। ज्यांच्या घरी गणपती येणार, मजाच मजा। काही लोक गणपतीसाठी गावी जातील, काही नातेवाईकांकडे जातील। मीही जाणार आहे। गणपतीची एक वेगळीच मजा असते। ज्यांच्या घरी गणपती येतो, सार्वजनिक ठिकाणी येतो, गावी येतो, गावचा गणपती, नगरचा गणपती, हा राजा तो राजा, हे मंडळ लोकांचं सगळ्यांची एक उत्सुकता असते गणपती येण्याची। किती तयारी करावी लागते। मैं सुना नहीं, क्या? जोर से बोल, मैं जरा कम सुनता हूँ, जोर से बोल। कोकण साईडचे लोक गणपती गावी ठेवतात। मग त्यांना 10-15 दिवस सुट्टी काढावी लागते। 10 दिवस तर काढावं लागते। कोणाचा 1.5 दिवसाचा असला मग 4 दिवस, 5 दिवसाचा असला मग 10 दिवस, असं आहे। गणपतीची वेगळी ओवरीपाड्यावरून थोडा रस्ता क्रॉस करावा लागतो। गाड्या इतक्या झाल्या आहे संपूर्ण भारतामध्ये। गल्लोगल्लीमध्ये चालायला जागा नसते, बाईक उभे करतात, रोडवरती गाड्या उभ्या। हे भडवे सरकारचं कंस्ट्रक्शनचं काम चालू,
हे बनवणं ते बनवणं, फटाफट कामं नाही यांची. आणि ते चाटुगिरीवर लोक बघा, चाटुगिरी कसे उभे आहेत तिकडे, पोलिस, ट्रॅफिक पोलीस, चाटू लोक आहेत, चाटू. यांच्यामध्ये माणुसकी नसते. कोण बाईकवर जातं जॉबला, कोण रिक्षावरून जातं जॉबला, रिक्षावाल्याला पकडणार, कोणाचा सकाळचा धंदा. फक्त फोटो काढा, फाईन मारा, असे. ठीक आहे, मेट्रोवरून 10 मिनटं वॉकिंग आहे. पहिला मी ना रिक्षा घेऊन यायच्या मित्रांनो, भाडं मारता मारता सकाळी. मग इथे रिक्षा पार्क करायचं मेट्रोच्या खाली. पण इकडचे जे RTOवाले आहे, मगाशी मी व्हिडिओ दाखवला, चाटुगिरी, असे काही चाटू लोक आहेत. जे रोजचे फोटो काढून घेऊन जायचे, 500, 1000, 1500 अशी फाईन मारायचे हरामखोर खाली. आणि हे सगळे पार्किंग आहे बघा, लांब पडतं बघा, तर ट्रक उभा आहे ना बघा, हे बघ, एवढ्या गाड्या उभ्या असतात. त्यांच्यावर फाईन नाही मारत, माहिती आहे का? कारण यांच्याकडून पैसे मिळतात आणि त्याच पैशाने ते पोलिसवाले त्यांच्या घरी त्यांच्या बायकोला, पोरांना खाऊ घेऊन जातात, साडी घेऊन जातात. म्हणजे जनतेच्या पैशावर त्यांची बायको साडी घालते, पोरं कपडे घालतात जनतेच्या पैशावर, नाही तर त्यांची अवकात नाही. हे बघा, हा टेम्पो इथे रोज उभा असतो, दररोज. इकडचा ज्यांचा कोणाचा तरी आहे. आणि हा लालवाला टेम्पो पण, रिक्षा टेम्पो, हा पण दररोज म्हणजे 24 तास उभा असतो. हां, हे गाड्या आहे बघा, यांच्या फाईन न माना. विचारानं व्हिडिओ मी किती पाठवला आहे. ठीक आहे, हे बघा कसं AC गाडीमध्ये बसून राहतं ते. आता यांना AC बेड गाडी भेटली ना, मग तिकडे चौकीमध्ये काय करायचं? गाडीत बसून राहायचं. बापाची गाडी थोडी आहे, गव्हर्नमेंटची गाडी आहे. तर डिझेल फिझेल जाऊ दे भोसड्यात, AC चालू करून बसून राहायचं. तर मोठ्या मोठ्या व्हॅन असतात त्याच्यामध्ये पण बसून असतात. तिथे हायवेला पण मोठी गाडी आहे त्याच्यामध्ये बसून असतात. कशाला बसून असतात AC चालू? नमस्कार मित्रांनो, फायनली ऑफिसमध्ये पोचलो. तर माझ्या टेबलावर जाऊन बसतो. इथे AC बीसी काहीच नाही. आज जुन्या जमान्यातला पंखा आहे. ओके, काम आलं जास्त. चला बोलू ना.